जय भीम जय महाराष्ट्र बंधूंनो, आत्ता कामोठे हॉस्पिटलमधून आम्ही निघतो आहे. सोबत माझ्या चौधरी साहेबसुद्धा आहेत, अत्तर अली चौधरी, शाखा प्रमुख दत्तात्रय दिवाने आणि चौधरी साहेबांचा एक वर्करसुद्धा आहे, कामगारसुद्धा आहे. तर हा जो विषय होता हाताळला होता तो विषय सॉल्व झालेला आहे. त्यासोबतच ॲम्ब्युलन्सचीसुद्धा सुविधा करून दिलेली आहे त्यांना. ते डायरेक्ट जी डेड बॉडी आहे ते घेऊन उत्तर प्रदेशला जातील. तर सर्व गोष्टी पूर्णपणे केलेल्या आहेत आणि आपण बघू शकताय की माणसाला मेल्यानंतरसुद्धा किती मोठं संकट असतात. जिवंतपणे तर असतात, परंतु माणसाला मेल्यानंतरसुद्धा या सगळ्या गोष्टीला भोगावं लागतं. आणि ठीक आहे, आमच्यासारखे काही कार्यकर्ते आहेत, अत्तर अली चौधरीसारखे काही समाजसेवक आहेत, ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे काम आम्ही करतो आहे. फक्त एवढंच आहे की खंत शोकांतिका हीच वाटते की या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बदलल्या पाहिजेत. आणि जे कोणी रुग्णालय असतील त्या ठिकाणी एवढे आवाढव्य बिल बनवण्यापेक्षा जर MGM सारख्या रुग्णालयामध्ये प्रधानमंत्री जे कार्ड आहे आपल्याकडे, त्या कार्डाचा जर उपयोग तिथे होत नसेल आणि ॲक्टिव्ह नसेल, ॲक्टिव्ह आहे नाही, या सगळ्या गोष्टी होत असतील तर गरीब जनतेने आणि ज्या लोकांना कोणतं नॉलेज नाही, मोबाईलचं नॉलेज नाही, अशा लोकांना काय करायचं. आणि आयुष्यमान योजना जर खरंच राबवायची असेल तर या लोकांना, तळागाळातील लोकांना देणं गरजेचं आहे. चला बंधूंनो, थांबतो. हीच माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलो, तर थांबतो, तुमची रजा घेतो. जय भीम जय महाराष्ट्र.